महाराष्ट्रातील मुक्ताईनगर एक महत्त्वाचा समजला जाणारा मतदारसंघ आणि येथील नगरपंचायतीची निवड खूप चुरशीची झालेली आहे। अशा परिस्थितीत आज मुक्ताईनगरचा देखील निकाल लागलेला आहे। आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेताई आहेत, त्यांच्याशी वार्तालाप करूया। ताई, मुंबई तक मध्ये स्वागत आहे। आज मुक्ताईनगरचा जो निकाल लागलाय जरा धक्का लागलेला आहे, काय वाटतंय? बघा, मला हा निर्णय मान्य आहे जो काही जनतेने कौल दिलेला आहे, कारण की शेवटी इथे भाजप म्हणून मला ही निवडणूक लढवायचं महत्वाचं होतं। मी आज या गोष्टीमध्ये समाधानी आहे की आज ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही घराघरापर्यंत पोहोचलेलो आहोत, कारण की काही लोकांचं इथे समज होतं की इथे भाजप संपलेली आहे, जी की भाजप मला इथे संपू द्यायची नव्हती। कारण आज भाजपचे मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याचं काम असतं की आपला पक्ष हा जास्तीत जास्त ताकदीने कोणत्याही निवडणुकीमध्ये पुढे गेला पाहिजे। आणि ही निवडणूक काही व्यक्तिगत माझी नव्हती, कारण की माझ्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल मागच्या 3 टर्मपासनं मुक्ताईनगरच्या जनतेने नेहमी मला सहकार्य केलेलं आहे। 40 ते 50 हजाराच्या लीडने मी नेहमी निवडून आलेली आहे। ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती, संघटना वाढवच्या दृष्टिकोनात नव्हती, आणि म्हणून मला ह्या निवडणुकीला सामोरं जाणं अत्यंत महत्वाचं होतं। आणि मी माझ्या सगळ्या पक्षश्रेष्ठींचे पण आभार मानते, आदरणीय देवेंद्रजींचे आभार मानते, आदरणीय रवींद्र चव्हाण असतील, बावनकुळे साहेब असतील, त्यांचे आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही निवडणूक मला लढवण्याची जबाबदारी त्यांनी दिली। आज हरलो जरी असेल तरी या निवडणुकीची जबाबदारी मी स्वीकारते आणि भविष्यामध्ये जनतेचा अजून कसा विश्वास आमच्यावर वाढेल या अनुषंगाने मी काम करायचा प्रयत्न करेन। जसं आता आपण म्हणालात की बुवा मुक्ताईनगरची भाजप संपली असं लोकांचा एक सही समज होता, परंतु स्वतः 3 टर्म तुम्ही निवडून आलेल्या, तिथूनच केंद्रीय राज्यमंत्री झाल्यात। एकनाथ खडसे साहेबांचे 40 वर्ष वर्चस्व या याच्यावर इथे कुठे आज ह्यावेळेस कुठे कमी पडलो आपण? बघा, खडसे साहेबांचा इथे विषय नाही का, ते राष्ट्रवादीचे, इथे भाजप म्हणून आम्ही लढलेलो आहोत। आज मी तेच सांगते, 3 टर्म मी खासदार आहे। प्रत्येक निवडणुकीचे कॅल्क्युलेशन हे वेगळे वेगळे असतात। लोकसभेचं वेगळं असतं, विधानसभेचं वेगळं असतं, नगर परिषदचं, जिल्हा परिषद, प्रत्येक निवडणुकीचं वेगळं वेगळं कॅल्क्युलेशन असतं। पण आज कार्यकर्त्यांसाठी उभं राहणं, आज घराघरापर्यंत कमळचा प्रचार पोहोचणं, हे पण तेवढं महत्वाचंच आहे ना, कारण की शेवटी या 5 वर्ष सगळ्या प्रोसिजरमध्ये चालणाऱ्या गोष्टी आहे। आज पक्षाचाही प्रचार तेवढा वाढला पाहिजे, पक्षही घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे। आज पक्षाचे सदस्य जास्त जास्त निवडून आले पाहिजे, तर पक्षाची ताकद ही वाढू शकते, आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य होतं। मी पहिल्यांदा अशा निवडणुकीमध्ये समोर गेलेली आहे, याच्या आधी मी कोणत्याही निवडणुकीला अशा पद्धतीने मी समोर गेलेले नव्हते। म्हणून मी आधीच सांगितलं की मी पक्षश्रेष्ठींचे पण आभार मानते की त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी मला दिली। आज जरी मी हारली असेल किंवा आम्ही इथे कमी पडलो असेल, पण आज या गोष्टीचं पण मला समाधान आहे की चला, निदान मी आज लढली, आज भाजप म्हणून आम्ही पुढे गेलो। आणि जो लोकांचा समज होता की ते भाजप संपलेली आहे, आज 4 जरी निवडून आलेले असतील, पण आज माझी सुरुवात तर आहे। आज मी इथे पाऊल तर ठेवलेलं आहे, आणि भविष्यामध्ये अजून चांगलं काम करून लोकांचा विश्वास आम्ही कमवण्याचा प्रयत्न करू। या होत्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे। जरी 4 जागा मुक्ताईनगरात आज भाजपाला मिळाल्या असल्या तरी कुठे ना कुठे एक विश्वास आहे की भाजपाचा जे लोकांचा गैरसमज होता की भाजप संपलेली मुक्ताईनगर, तो विषय आम्ही खोडून काढलेला आहे आणि कुठेतरी कमी पडत असल्याची भावना देखील, खंत देखील यावेळेस माननीय रक्षाताईंनी आपला व्यक्त केलेली। यापुढे आणखी जोराने काम करू अशीच काहीशी ग्वाही देत रक्षा खडसेंनी आपली बाजू मांडली। तुम्ही मात्र बघत राहा मुंबई तक।